नालासोपारा पूर्वेच्या सेंट अँथनी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून आज भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर आपण आता वसई महापालिकेच्या विरार हद्दीतील या ग्राउंडवरती उभा आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर शाळकरी विद्यार्थ्यांच्या डान्स स्पर्धेच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्यात येत आहे। मातीतील मोहर, जमिनीशी नातं, संस्कृतीची गाठ असा सामाजिक संदेश घेऊन आज मराठमोळ्या पोशाखामध्ये सर्व विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळे नृत्य सादर करत आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये यंदाच्या वर्षी या शाळेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर आज हजारोच्या संख्येमध्ये पालकवर्ग, शिक्षक, त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थी जमलेले आहेत आणि या कार्यक्रमाला पाहण्यासाठी अतिशय उत्स्फूर्त जे विद्यार्थी आहेत हे आपल्याला दिसत आहेत आणि वेगवेगळ्या मराठमोळ्या गाण्यांमधून असेल, त्याचबरोबर नाटकं असतील, त्याचबरोबर अनेक हिंदी मराठी गाण्यांच्या माध्यमातून आजचा जो आहे हा मातीतील मोहर कार्यक्रम पार पडत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या अतिशय आनंदीमय कार्यक्रमामध्ये अनेक जण सहभागी झाले असल्यामुळे एक उत्स्फूर्त उत्साह आपल्याला या ग्राउंडवरती पाहायला मिळत आहे। नेमक्या या सर्व बाबीवरती काय प्रतिक्रिया दिल्यात आयोजकांनी आणि या ठिकाणच्या प्रमुख पाहुण्यांनी ते देखील आपण पाहूया। आज हमारा एनुअल डे है, 29th एनुअल डे, और हमारा थीम है ये साल का मातीतला मोहर, जिसमें हम लोग महाराष्ट्र जो स्टेट है उसके बारे में बता रहे हैं। महाराष्ट्र किस तरह से लोगों को पसंद है, उसके सराउंडिंग्स, उसका क्लाइमेट और उसके लोग जैसे है ब्यूटीफुल पीपल वी हैव इन महाराष्ट्र। सो वी आर शोकेसिंग दैट टुडे इन द एनुअल डे ईयर। इस तरह से मतलब सहभागी हुआ है, क्या कार्यक्रम हो रहा है? सहभागी मतलब सब लोग को पसंद ही है। महाराष्ट्र के बारे में होगा तो नेचुरल है, हम लोग महाराष्ट्र में रह रहे तो नेचुरली पीपल आर वेरी हैप्पी कमिंग एंड सीइंग दिस प्रोग्राम मातीतला मोहर। तो हम लोग कोशिश कर रहे हैं कि जितना हो सके हम लोग महाराष्ट्र में अच्छा बोले नहीं, इट इज वेरी ब्यूटीफुल बिकॉज वी आर कम फ्रॉम अ केरला स्टेट और हम लोग महाराष्ट्र में रह रहे हैं एंड वी नो हाउ वी आर प्रोग्रेस्ड इन आवर लाइफ, सो वी कैन सी द प्रोग्रेस एंड द ब्यूटी ऑफ महाराष्ट्र इन आवर लाइफ ऑल्सो। छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की। प्रोड्युसर साहेब आले, त्यांचा जो पिक्चर आहे जुना फर्निचर हा मुलांनी आणि आई वडिलांनी अमेझॉन प्राईम वर अवेलेबल आहे। आई वडिलांनी किंवा मुलांनी आई वडिलांना लावून तो पिक्चर द्यायचा आहे, देणार ना? हात वरती करा। हा, तर एकदा बघा पिक्चर, नक्कीच आपल्याला जे शाळेत व्हॅल्यूज दिल्यात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण त्या पिक्चरच्या माध्यमातून करू। जाधव साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि माझे मी 2 शब्द संपवतो। जो सरांना त्यांच्या पिक्चर मध्ये डायलॉग आहे, वेळ बदलते पण नाती तशीच राहतात। तर तुम्ही एक स्टुडंटला आणून 28 वर्ष जे नालासोपारात कार्य केलंय त्याचं नातं असंच टिकेल आणि 50व्या वर्षी कदाचित 7-8 शाळा असतील तेव्हा आमच्याशी नातं तसंच टिकवा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय सेंट अँथोनी या संस्थेला जवळजवळ 28 वर्ष या विभागात झालेली आहेत। या विभागात चांगली शिक्षणाची व्यवस्था जो सर यांच्या माध्यमातून सेंट अँथोनी संस्थेने दिलेली आहे, यापुढेही अशीच व्यवस्था शिक्षणाची त्यांच्याकडून सेवा होत राहो हीच त्यांना शुभेच्छा। यंदाच्या वर्षी मराठमोळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। आपली स्थानिक संस्कृतीच या शाळेने नेहमी राबवलेली आहे आणि ती पुढेही राबवत राहतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। सर्व विद्यार्थ्यांना कला गुणातून, क्रीडा गुणातून व अभ्यासातून एक चांगलं कार्य त्यांच्या हातून घडो आणि शाळेने त्याला त्याच्यात नेहमी प्रोत्साहन देवो अशी माझी इच्छा आहे। अत्यंत सुंदर असा कार्यक्रम होता। कार्यक्रमाचा जो थीम होती मातीतला मोहर आणि महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोककला हा या कार्यक्रमाचा मेन थीम होता आणि सेंट अँथनी स्कूलनी एवढा चांगला असा कार्यक्रम केला आहे की मुलांनी प्रत्येक महाराष्ट्राच्या कोळी डान्स पासून, मुंबई मेरी जान, मुंबईच्या डब्बावाल्यापासून, कुलीपासून मुंबईची जी संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती आहे ती खूप सुंदरपणे इथे दाखवली आणि मुलांनी खूप मेहनत केली। एवढे मोठं व्यासपीठ, एवढे डान्सर्स, एवढे कोरिओग्राफर्स, यांनी एवढं टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, मॅनेजमेंट सगळ्यांनी हा एक मेहनत करून ही एक हा शो खूप सक्सेसफुल असा केलाय। कसं वाटतंय तुम्हाला इकडे
खूप खूप आनंद झाला. मी आभारी आहे मॅनेजमेंटचा, जेमू थॉमस सरांचा, की मला यांनी इन्व्हाइट केलं आणि तिथे बोलवलं आणि मला खूप मान दिला, म्हणून त्यासाठी आभारी आहे. काय संदेश असेल तरुणांना, इतर शाळेतील मुलांना? संदेश हेच आहे की तुम्ही जे करताय सध्या, जास्त पुढे विचार करणं, जे तुम्ही करताय त्यावर लक्ष द्या. इंटरनेट जे एक मोठं डिस्ट्रॅक्शन आहे आत्ताच्या मुलांचं नाही, सगळ्यांसाठीच, आपल्यासाठी, अडल्टसाठी. तर इंटरनेट पासून जेवढं तुम्ही लांब राहू शकता, ऍटलिस्ट दिवसातून 2-3 तास तुम्ही तुमचा अभ्यास सिरियसली करा. तेव्हा स्क्रीनच्या बाहेर येऊन अभ्यास करा, पुस्तकांमधून अभ्यास करा, तर जास्त बरं पडेल. आणि अभ्यास हा नोकरी, धंदा किंवा कोणतं व्यवसाय किंवा कुठे जॉबला मिळाल त्यासाठी नका करू. तुम्ही अभ्यास स्वतःला डेव्हलप करण्यासाठी करा, की तुम्ही कोणती नोकरी कराल, तुमचा अभ्यास तुम्हाला तिथे कामी लागला पाहिजे. Everyone to be silent for a minute. I'm not going to speak. I'm not going to give you a good speech और बड़ा कोई भाषण देने वाला नहीं है. Hope everyone is enjoying the program. आपको मजा आ रहा है ना? प्रोग्राम देख के मजा आ रहा है कि नहीं? हाँ, हमको भी मजा आ रहा है. आज हमारे टीचर्स और ये जो प्रोग्राम किया है बच्चा आज आराम से सोएंगे, क्योंकि काफी दिन का ये मेहनत है. हमको स्टेज के ऊपर आसानी से जो प्रोग्राम दिखते हैं, इनके पीछे बहुत मेहनत है. टीचर्स के लिए थैंक यू वेरी मच फॉर ट्रेनिंग दिस चिल्ड्रन, माय डियर टीचर्स. आई टेक दिस अपॉर्चुनिटी टू वेलकम वन एंड ऑल प्रेजेंट हियर. सभी को तहे दिल से स्कूल की तरफ से आभार व्यक्त करता हूं. आपका कोऑपरेशन और बच्चा और टीचर्स का मेहनत के वजह से आज ये प्रोग्राम सक्सेसफुल हुआ है. When St. Anthony's High School and Junior College celebrate the journey of education for the last 29 years, I take this opportunity to appreciate and thank each one of you for being a part of this journey. Heartfelt thanks to today's chief guest, Mr. Yatin Yadav, who has taken out his time from Bombay से इतना दूर 2-3 घंटा सफर करके साहब आया है. उसके घर में मेहमान भी है, उसको जाने के लिए तैयार है. और हमारा इन्विटेशन नंदिता को भी आई एक्सप्रेस माई सिंसियर ग्रेटिट्यूड. पंकज साहब, किशोर साहब, वसव सर, सभी को तहे दिल से हम स्कूल की तरफ से आभार व्यक्त करते. और 1-2 नाम और मुझे लेना है. आई वुड लाइक टू थैंक द प्रिंसिपल सेक्रेटरी मिसेस शार्लेट गैब्रियल फॉर योर एनकरेजमेंट and determination. Praying for your good health. Few more names who tirelessly worked for making not only this annual day program, but also working for smooth functioning of the school. School smoothly function करने के लिए 2-3 नाम और लेना चाहते मैं. Thank you, Mr. Jamu Thomas. Thank you, Mrs. Marilyn Parakil. Thank you, Mr. Robin Kosasau. Thank you, Mr. Rakesh Rambia, the Vice Principal, and all my supervisors, teaching and non-teaching staff. एक कोट है, एक हिंदी में है, तो I'll try to explain to you. सपने बड़े देखो, बड़ा सपना देखना, ईमानदारी से मेहनत करो और अपने मूल्यों पर डटे रहना. सपना बड़े देखो, ईमानदारी से मेहनत करो और अपने मूल्यों पर डटे रहो. शिक्षा तभी सार्थक बनती है जब वो हमें केवल करियर के लिए नहीं बल्कि जीवन के लिए तैयार करते हैं. हो, आमचा सेंट अँथनी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आजचा अॅन्युअल डे प्रोग्राम आहे आणि या ठिकाणी आम्ही मातीतला मोहर हा मराठी थीम ठेवलेला आहे.
खूप उत्सुकतेने विद्यार्थी भाग घेतलेले आहेत सगळ्यांनी आणि सुंदर असा ड्रेसअप करून मराठी भाषेवर आधारित खूप असे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. आमचे जे पॅरेंट्स आहेत ते सुद्धा खूप असे महाराष्ट्रीयन आहेत. त्यांनी सुद्धा हिरिरीने उत्सुकतेने याच्यामध्ये मुलांना भाग घेण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. विद्यार्थी कसे सहभागी झाले, काय काय डान्स वगैरे कसं वाटतं? हो, मराठी नाटकं आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी डान्स आहेत आणि मराठी भाषेवर आधारित अनेक असे संस्कृतीवर आधारित अनेक कार्यक्रम आम्ही सादर करीत आहोत. इवेंट जो हम लोग ने महाराष्ट्र के ऊपर ये अपना सिंबल रखा है, दैट इज मातीतला मोहर. सो सभी बच्चे, एवरीवन फ्रॉम प्राइमरी, सेकेंडरी, प्री प्राइमरी, कॉलेज सेक्शन, everyone is performing on the dance song of Marathi. Okay, so the theme is about Maharashtra. We stand as a Maharashtrian here, and we also dress up as a Maharashtrian. Every teacher is wearing the theme costume as a Maharashtrian. So it is a wonderful performance performed by all our children. You all will enjoy, and really you are going to appreciate our program. Thank you. आम्ही अशोक सराफची धमाल करणार आहोत. तसं दुसरी तिसरीची मुलं आहेत, त्यांना शिकवताना खरंच खूप प्रॉब्लेम होतो, म्हणजे ते त्याच्या फटाफट करू शकत नाही. तरी पण आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे आमच्या तऱ्हेने, आणि बघूया आता किती धमाल करतायत मुलं. कोणती कोणती गाणी आहेत त्यामध्ये? ह्याच्यामध्ये अश्विनी येणं आहे, हृदय वसंत फुलताना आहे, आणि अशी ही बनवा बनवा. पद्धतीने मला डान्सची आवड लहानपणीपासून आहे. मी भरतनाट्यम पण शिकते, आणि मला हे डान्स मला खूप आवडतो डान्स. कशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली आणि कोणत्या गाण्यावरती आज डान्स करणार आहे? माझं सॉन्गचं नाव हृदय वसंत फुलताना आहे, आणि प्रॅक्टिस मी खूप छानपैकी करते. प्रॅक्टिस मी माझी घरी पण करते, असं नाही, मी कुठे पण प्रॅक्टिस करते. कमी जागा असो तिथं पण करते मी प्रॅक्टिस. मला छान वाटतं खूप प्रॅक्टिस करताना आणि डान्स करताना. काय तुझं? प्राची सतीश कुंभारकर. काय सांगशील, कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे तू आज? माझ्या गाण्याचं नाव हृदय वसंत फुलताना. कसं वाटतं तुला, कशी तयारी केली? सोनाली मिसने खूप कष्ट करून घेतलेत. खूप मस्त डान्स घेतला, प्रॅक्टिस छान झाली. आज कसं वाटतंय तुला? मस्त वाटते.